राजकारणात कोणीच कोणाचा नसतो असं म्हणतात, पण बारामतीत समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपने अनेकांना धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने दिवंगत अजित पवार यांच्याबद्दल कथितरित्या अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ज्याच्यावर अजितदादांनी भरभरून प्रेम केलं, ज्याचं अनेकदा कौतुक केलं, त्याच नगरसेवकाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून. बारामतीच्या राजकीय वर्तुळात सध्या एका ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये दिवंगत अजित पवार यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप केला जातोय. अजित पवार हयात असताना किशोर मासाळ यांच्यावर विशेष प्रेम करत होते. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी मासाळ यांचं कौतुकही केलं होतं. पक्षातील विश्वासू आणि जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होत होती. मात्र आता समोर आलेल्या या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय. आम्ही ताईंना आम्ही एकच इथे आहे ना. मिली पाहिजे रुपाली ताई. ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो. मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे. हा, अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, त्यात रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय. हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा. पुढं संपलं. मग काय कशाला लोड घेतो तू, जाऊ दे आपलं. काय आम्ही फोन केल्यावर फक्त उचलत जा, एवढी आमची इच्छा, बाकी काय माझी नाही उचलणार. हा, पुढं नाही का. मग करत नको जाऊ का फोन. नाही केला तर चालतोय. पुढं संपलं. मग काय आता नाही करत तर चालतं म्हटल्यानंतर काय. ठीक आहे, ओके. ठेवू का मग. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला. अजित पवार यांच्या मतदारसंघातील आणि पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याने असं वक्तव्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. सोशल मीडियावरही किशोर मासाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाद वाढताच किशोर मासाळ यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. आपण केलेल्या वक्तव्याबद्दल पश्चाताप होत असल्याचं सांगत त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबियांची आणि समर्थकांची माफी मागितली आहे. नमस्कार, मी किशोर मासाळ. माननीय अजितदादा पवार यांच्याविषयी अजाणतेपणी नजर चुकीतून माझ्याकडून काही अपशब्दचा वापर झाला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अजितदादा प्रेमी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवार आणि सर्वच बारामतीकर यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळं मलाही अतिशय दुःख झालेलं आहे. नजर चुकीने माझ्याकडून बोलण्याच्या ओघात अपशब्द गेले. दादांच्या आदेशानुसार मला नेहमीच कार्य करण्याची संधी मिळाली. वेळोवेळी दादांनी सांगितल्याप्रमाणे मी वेगवेगळी आंदोलनं केली, वेगवेगळ्या केसेस अंगावरती घेतल्या आणि त्याचंच फलित म्हणून मला दादांनी या पदावरती बसवलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने मी माझ्या थोडासा भावनेच्या भरात किंवा बोलण्याच्या ओघात बोलून गेलो आणि ते काय का बोलण्यात आलं तर मी माननीय पवार दादांच्या कुटुंबाशी जाऊन त्यांना त्याचा उलगडा करणार आहे आणि त्यामुळे ज्या भावना दुखावल्या आहेत म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेचा, दादा प्रेमींचा, बारामतीकरांची जाहीर माफी मागतो. नमस्कार. दरम्यान या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीचं आणि वेदनादायी असल्याचं म्हटलं आहे. तसेच व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप खरी आहे की नाही याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अतिशय दुर्दैवान गलिच्छ आहे ती. आणि आता आत्मक्लेश कला वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलंय. अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप. नाही, असं मी काही ते ऐकलं नाही, तरी तर मी पूर्ण ऐकून ते बोलायला पाहिजे. पण जर असं वक्तव्य कुणी केलं असेल तर त्याची मी निंदा करतो. दादा होते तोपर्यंत बोलणं काय बोलायचं. आता दादाच्या मागे बोलून काय, दादा हे दादाच होते. आता तसा नेता होणे नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा आज कुणाला अधिकार नाही. जोपर्यंत हयात होते, हयात असणाऱ्यावर तुम्ही 100% बोला. पण माहीत झालं, मी सभागृहात सुद्धा बनत असतो. आमच्या सभागृहात सुद्धा बऱ्याच वेळ इंदिराजीवर बोललं जातंय, जवाहरलाल नेहरू बोललं जातंय. मी काही माझ्या ह्याच्यात म्हणले बोललोय, म्हणजे ह्याच्यामध्ये मनोगतामध्ये तिथल्या किंवा भाषणामध्ये तिथल्या संसदेच्या माझे जे जुने होते त्याला कशाला जुन्या लोकांवर बोलतात.
हे संसदेचे होते, तसं आता सुद्धा दादावर बोलण्याचा अधिकार कुणाला नाहीये. ते बोलतात ते चुकीचं बोलतात. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्याविषयी आदराने बोलण्याची परंपरा समाजात मानली जाते. अशा परिस्थितीत राज्याच्या राजकारणात मोठं स्थान असलेल्या नेत्याबद्दल अशा प्रकारची टिप्पणी समोर आल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. किशोर मासाळ यांनी माफी मागितली असली तरी या प्रकरणावरील वाद अद्याप थांबलेला नाही. आता या प्रकरणात पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार आणि पुढे कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.